हळूच नको देऊ सकाळी सकाळी. हाय गाईज, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कुठे चाललो साहेब आपण? उमा तुकडं. आणि आळंदीला चाललो देवाच्या. आळंदी. पुंडलिक वरदा हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. भारत माता की जय. मंडळी सर्वांना सुप्रभात. जय हरी रामकृष्ण हरी. आम्ही आता चाललोय पंढरपूरच्या आपलं आळंदीच्या वारीला. आमचं काल परवा पंढरपूर झालं. फलटणला मुक्काम केला बहिणीकडे आणि आता आम्ही निघालोय पुण्याच्या दिशेने म्हणजे आळंदीकडे. आता सकाळचे 5:30 वाजलेले आणि आम्ही मोठ्या मुश्किलीने झोप आवरत आळंदीच्या दिशेने निघतोय. आळंदीला जाण्याच्या अगोदर आम्हाला खराडी बायपासला थांबायचं आहे. तिथं आमची अजून एक बहीण आहे. तिला भेटून आम्हाला ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाला आळंदीला जायचं आहे. यांचे तोंडच बरं झालं तुम्हाला दिसत नाही तर सकाळी बेव वाटलं असतं तुम्हाला. फलटणहून पुण्याला जात असताना हा जेजुरीचा गड. येळकोट 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 सदा आनंदाचा. मंडळी थोडीशी गडबड आहे त्यामुळे आज गडावर जाता नाही येणार आहे. पण तरी एक दुरून दर्शन घेण्याचा हा प्रयत्न करूया. जबरदस्त असा हा सूर्यप्रकाश. हळूच नको देऊ सकाळी सकाळी. हाय गाईज, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कुठे चाललो साहेब आपण? उमा तुकडं. आणि आळंदीला चाललो देवाच्या. आळंदी. आता आमची गाडी दिवे घाटात पोहोचलेली आहे. सुंदर असं डोंगरदऱ्या चहूबाजूंनी आहे. आणि पुण्यातील जे काही मंडळी आहे रविवार असल्यामुळे इथं रनिंगला येतात, सायकलिंग करण्यासाठी येतात. सुंदर असा हा परिसर दिवे घाट. माऊलीची दिंडी जेव्हा इथून जाते तेव्हा अत्यंत मोहक चित्र हे असतं. हे सिमेंटचं जंगल. खराडी या ठिकाणी आम्ही पोहोचलो. तिथं आमची एक बहीण आहे, तिला भेटलो. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी तिथं येऊन नाश्ता वगैरे घेतला, गप्पा छप्पा मारल्या, सावी थोडं खेळली आणि समोर आम्ही आळंदीला दर्शनासाठी निघालो. आणि पुण्याची ट्रॅफिक जी आहे ती अत्यंत जास्त होती. तरी ही रविवार असल्यामुळं थोडंसं कमी होती ट्रॅफिक असं म्हणतात. पण हे जे गर्दी आहे ती खूप भयंकर आहे पुण्याची. सावी हे इकडे बघ कॅमेऱ्याकडे बघ इकडे. हा विचारत गेलं बटरफ्लाय. आळंदीला चाललेलो आहे आता. आणि हे पुण्याची ट्रॅफिक तुम्ही पाहू शकता. जास्त ट्रॅफिक आहे खूप. त्याच्यामुळे सावी या ठिकाणी बोर झालेली आहे ट्रॅफिक मध्ये. आणि आळंदी अजून आम्हाला 7 किलोमीटर दाखवते. ऋतुजा आणि वहिनी पुण्यामध्ये पहिल्यांदाच आलेले आहे. तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया की नेमकं पुण्याबद्दल त्यांची काय मानसिकता आहे. काय सांगतात ना, पुणे तुम्ही पहिल्यांदाच पाहत आहे. चांगलं आहे. डोकं दुखायला का? तुमचं कसं काय, तुमचा अनुभव? ठीक ठाक आहे, एवढं काय वाईट नाही. एवढं काही वाईट नाही.
पुण्यामध्ये मी 2019ला होतो. मी ॲनिमेशन मध्ये जॉब केला होता. पण पुण्याची जी गर्दी बघितली तेव्हा इतकी नव्हती ज्या पद्धतीने आज गर्दी आहे पुण्यामध्ये. आणि खूप मोठे मोठे कन्स्ट्रक्शन, बिल्डिंग्स अंडर कन्स्ट्रक्शन हे असलेलं शहर. आपण पुणे मुंबई नेहमी पाहतो, याच्यामध्ये रस्त्याचं काम चालू राहतं, बिल्डिंगचं काम चालू राहतं. यामधून जगण्याची जी काही शांतता आहे ती हिरावून घेतली जाते. कंटिन्युअसली अंडर कन्स्ट्रक्शन, खाट 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 आवाज ह्या बिल्डिंगच्या कामाचा त्याचा. तर हे पुण्याचे लोक कसं सहन करतात, तर हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे. आता तुम्ही पहा, आळंदीला चाललोय, 1 किलोमीटरचा रस्ता राहिला आहे हे मॅप पाहून, आणि 13 मिनटं सांगते, 13 मिनटं. लाल कलरची रांग आहे, लाल. आता काय पै पै जावं. आळंदीमध्ये आहे आणि इंद्रायणी नदीच्या काठावरती आहे. अनेक भाविक भक्त आज एकादशी असल्यामुळं आळंदीला माऊलीच्या दर्शनासाठी आलेले आहे. आणि प्रचंड इथं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं आहे. आणि इंद्रायणीचं जे पाणी आहे काही महिन्यापूर्वी मोठ्या प्रमाणात वाहत होतं दुथडी भरून, पण आता ते कमी आहे आणि आटोक्यात आहे. त्यामुळं एकंदरीतच वातावरण इथलं प्रसन्न आहे. पुढे हाय सावी. आता झालं आमचं पंढरपूर, फलटण, त्याच्यानंतर पुणे, आळंदी. आता आम्ही चाललेलो आहे गोटण. आमच्या भैयाची सासरवाडी, वहिनीचं माहेर असलेलं गोटण. ऐतिहासिक गाव आहे ते सुद्धा, कारण त्या ठिकाणी पुरातन एक महादेवाचं मंदिर तर आहेच. आता यांचं गाव जर म्हटलं घोटण तर ते ऐतिहासिकच आपल्याला म्हणावं लागेल. अशा घोटणला आम्ही चाललेलो आहे. तर सध्या पुणे नगर या महामार्गावरती आमची गाडी आहे. आणि सावी आणि नाना समोर बसलेले आहे. सावी बघा कशी बघते इकडे. भूक लागली सावी, तुला भूक लागली? हो म्हणते. तर एकंदरीतच आता आमचा जो प्रवास आहे, आमची ही जी ट्रिप आहे शेवटच्या टप्प्यात येत आहे. पुणे नगर या रोडवरती असलेलं सुपा, या सुप्याची खारी, बिस्किट, कुकीज हे जे फार प्रसिद्ध आहे, त्यामुळे आम्ही घ्यायला थांबलो होतो. वेगवेगळ्या प्रकारचे कुकीज, बिस्किट या ठिकाणी आहे, अत्यंत चविष्ट असतात. गरज संपल्यावर लोक देवाला सुद्धा विसरतात, मग आपण तर माणसं आहोत असा हा कोट या गाडीवरती लिहिलेला आहे. गाडी चालवायची भीती वाटत होती.